बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नाशिक येथील मेळाव्यात शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण एआयच्या माध्यमातून दाखवण्यात आलं। या भाषणातून भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधण्यात आला। यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे। आपले कुणी ऐकत नाही म्हणून बाळासाहेबांचा आवाज वापरण्याचा पोरकटपणा उभाठणं केलाय असं बावनकुळे म्हणाले। बाळासाहेबांचा आवाज वापरून त्यांच्या विचारांचा द्रोह केलाय। आज वंदनीय बाळासाहेब असते तर लाथच मारली असती असं म्हणत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला। धिक्कार असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना ठाकरे गटावर टीका केली। आपला आवाज कुणी ऐकत नाही म्हणून आपले विचार हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात ऐकवण्याचा पोरकटपणा फक्त आणि फक्त उभाटासारखा गटच करू शकतो असंही बावनकुळे म्हणाले। मला खात्री आहे आज ज्यांनी बाळासाहेबांना जनाब ठरवलं, ज्यांनी टिपू सुलतानांचं नाव उद्यानांना दिलं, वीर सावरकरांचा सकाळी अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या गळ्यात सायंकाळी गळे घातले, वक्फच्या विरोधात मतदान केलं, राम मंदिराला सातत्यानं विरोध करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले, 370 रद्द करणाऱ्याला विरोध करणाऱ्यांना पाठिंबा दिला, वाजेंसारख्यांकडून वसुली करून घेतली, डेड बॉडी बॅगेमध्ये घोटाळे केले, कोविड काळात खिचडीत घोटाळे केले, मराठी माणसांच्या घरात घोटाळे करून गल्ले भरले, त्यांच्या बुडावर बाळासाहेबांनी लाथच घातली असती असं बावनकुळे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले। ज्या गोष्टींसाठी वंदनीय बाळासाहेबांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं, किमान त्यांच्या विरोधात बाळासाहेबांचा आवाज वापरू नये, त्यांचे विचार बुडवलेत, किमान मृत्यूनंतर त्यांच्या आवाजाचा असा गैरवापर करू नका असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। तुमचं हेच धोरण आहे धमक्या देणं। पूर्वी अंडरवर्ल्डचे लोक धमक्या द्यायचे, माणसं मारायची, अपहरण करायचे, त्याच पद्धतीनं हे लोक टोळ्या चालवत आहेत। शेवटी ज्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत ते दुसरे काय करणार, तेच करणार ना असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधलाय। संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की मालवणमध्ये शिवरायांचा पहिला पुतळा का कोसळला, पहिल्या पुतळ्याचे गुन्हेगार अजून मोकाट का, नव्या पुतळ्याचे अनावरण होण्याआधी उत्तर द्यावं असं त्यांनी म्हटलंय। संजय राऊत पुढे म्हणाले की लुटलेला पैसा राजकीय कार्यकर्त्यांना विकत घेण्यासाठी वापरायचा, हा तुमच्या नव्या धर्मवीरांचा धर्म आहे। शिवसेनेला अशा धमक्या देऊ नका। अंडरवर्ल्डचे लोक पहिले अशा धमक्या देत होते, त्याच पद्धतीनं ह्या टोळ्या चालवल्या जात आहेत। ज्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत ते वेगळं काय करणार, पक्ष फोडणार, घरं फोडणार, दुकानं फोडणार। अमित शहा यांनी गुजरातमध्ये जो पॅटर्न चालवला तोच महाराष्ट्रात चालवत आहेत। शहा त्यांच्या पक्षाचे पावित्र्य जपत आहेत, पण एकनाथ शिंदे, अजित पवार ते त्यांची वाट लावणार असंही त्यांनी म्हटलंय। संजय राऊत पुढे म्हणाले गिरीश महाजन यांचं मानसिक स्वास्थ्य का बिघडलंय हे आपल्याला माहित आहे, ते अनेक खटल्यांमध्ये अडकले आहेत। उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। तुम्ही कानातील बोळे काढून हे ऐकायला हवं, ही मागणी का केली आहे। गृहमंत्री अमित शहानी शिवरायांचा एकेरी उल्लेख केला, हे तुमचे शिवरायांवरचे प्रेम आहे का? जर तुम्ही शिवभक्त असाल तर देशात सुट्टी जाहीर करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवे शैक्षणिक धोरण आणि त्याअंतर्गत करण्यात येणाऱ्या हिंदीच्या सक्तीचं जोरदार समर्थन केलं आहे। महाराष्ट्रात मराठी भाषा सर्वांना आली पाहिजे, पण देशात एक संपर्क सूत्र तयार करण्यासाठी हिंदी भाषेचा पर्याय ठेवण्यात आला, त्यामुळे संपर्क सूत्राची भाषा म्हणून लोकांनी हिंदी शिकलीच पाहिजे असं ते म्हणाले। महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासूनच हिंदी भाषा शिकण्याच्या अनिवार्यतेवर नुकतंच शिक्कामोर्तब करण्यात आलंय। राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार आहे। अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये 1ली ते 5वीसाठी माध्यम भाषा मराठी आणि इंग्रजी अशा 3 भाषा असणार आहेत। येत्या जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे, पण आता मनसेसह मराठी भाषेसाठी लढणाऱ्या संघटनांनी यावर तीव्र आक्षेप घेतलाय। या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी या धोरणाचं समर्थन केलंय। देवेंद्र फडणवीस म्हणाले की आपण यापूर्वीच नवं शैक्षणिक धोरण लागू केलंय, त्यामुळे या प्रकरणी कोणताही नवा निर्णय घेण्यात आला नाही। महाराष्ट्रात प्रत्येकाला मराठी भाषा आलीच पाहिजे हा आमचा आग्रह आहे, पण या देशात अनेक संपर्क सूत्र तयार करण्यासाठी हिंदी भाषा हा एक पर्याय आहे, त्यामुळे लोकांनी ही भाषाही शिकावी असा आमचा प्रयत्न आहे। कुणाला इंग्रजी भाषा शिकायची असेल तर त्यांना इंग्रजी शिकता येईल, अन्य एखादी भाषा शिकायची असेल तर कोणतीही मनाई नाही, पण मराठी सर्वांना आली पाहिजे।
तसंच आपल्या देशातील इतर भाषाही आल्या पाहिजेत. केंद्रानं याविषयी विचार केलाय. आपल्या देशात संपर्काची एक भाषा असावी असा केंद्राचा विचार आहे. त्यासाठी हा प्रयत्न करण्यात आलाय असं ते म्हणाले. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर माजी मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यात राजकीय संघर्ष निर्माण झाला होता. आज दोघे जण एका कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार होते. शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर इथं होणाऱ्या संत भगवान बाबा गडाच्या नारळी सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात धनंजय मुंडे आणि सुरेश दोघेही एकाच व्यासपीठावर येणार होते. मात्र धनंजय मुंडे यांचा दौरा अचानक रद्द झाला. दरम्यान हा आध्यात्मिक कार्यक्रम आहे, या ठिकाणी राजकीय काही होणार नाही असं आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे हे आज दुपारी 12 वाजता पिंपळनेर इथं भगवान गडाच्या नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात आशीर्वाद घेण्यासाठी येणार होते, पण त्यांचा दौरा रद्द झाला. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. तर भाजप आमदार सुरेश धस हे सकाळपासूनच पिंपळनेरमध्ये उपस्थित होते, मात्र ते देखील दुसऱ्या कामासाठी निघून गेले. दरम्यान दोन्ही नेते एकाच मंचावर येण्याबाबत विविध चर्चा रंगल्या होत्या. सुरेश धस म्हणाले, श्री संत भगवान बाबा यांनी सुरू केलेला हा 91वा नारळी सप्ताह आहे. हा सप्ताह प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या तालुक्यात आणि वेगवेगळ्या गावात होतो. यावर्षीचा हा मान शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेरकरांना मिळालेला आहे. मागील 7 दिवसांपासून हा उत्सव सुरू आहे. भगवान बाबांनी जी शिकवण दिली त्याप्रमाणे पुढे जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही सर्वजण करत असतो. कार्यक्रम समाप्तीपर्यंत या ठिकाणी लाखाच्या वर लोक जमतील असं भाजपचे आमदार सुरेश धस म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्या एक्समध्ये हिंमत असेल तर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाचं कुलूप तोडून दाखवावं असं आव्हान भाजप आमदार संदीप जोशी यांनी दिलंय. त्यांच्या या आव्हानामुळे आगामी काळात भाजप आणि काँग्रेसमधील वाकयुद्ध अधिकच गहिरं होण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतीच नागपूर हिंसाचार आणि औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला होता. नागपूरच्या दंगलीनंतर हिंसाचाराची आग आपल्या घरापर्यंत पोहोचेल याची भीती वाटल्यामुळे भाजपनं औरंगजेबाच्या कबरीवरून माघार घेतली असं ते म्हणाले होते. यासंबंधी त्यांनी संघ मुख्यालयाचंही नाव घेतलं होतं. या पार्श्वभूमीवर संदीप जोशी यांनी उपरोक्त आव्हान दिलंय. संदीप जोशी म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाच्या कुलपाला हात लावण्याची हिंमत कुणाच्याही एक्समध्ये नाही. हर्षवर्धन सपकाळ यांच्यामध्ये दम असेल तर त्यांनी इकडे येऊन संघ मुख्यालयाच्या कुलपाला हात लावून दाखवावा. मग ते आहेत आणि आम्ही आहोत. त्यांना असल्या वल्गना करायच्या होत्या तर त्यांनी त्या अगोदर करायला पाहिजे होत्या. नागपूरची दंगल ही केवळ 4 तासात आटोक्यात आली. ही दंगल कुणी आणि का घडवली हे सर्वश्रुत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी चिथावणीखोर विधानं करण्यापेक्षा खरी सद्भावना दाखवावी. भाजप किंवा संघानं औरंगजेबाच्या कबरीवरून माघार घेतली नाही. मराठ्यांनी आपल्या पराक्रमानं औरंगजेब आणि अफजल खानाला महाराष्ट्राच्या मातीत गाडलंय. त्यामुळे हे सर्व विषय संपलेले आहेत अशी संघाची भूमिका आहे. परिणामी या मुद्द्याला फार उचलण्याची गरज नाही. हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान हास्यास्पद आणि प्रक्षोभक आहे. त्यांना माहिती होतं की मुस्लिम बांधव संघ कार्यालयावर हल्ला करण्यास जाणार होते, संघ कार्यालयाचं कुलूप तोडणार होते. त्यांनी ही माहिती गुप्तहेर यंत्रणांना का दिली नाही असा सवालही त्यांनी यासंबंधी उपस्थित केला. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित फुले चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. ब्राह्मण महासंघाने या चित्रपटावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर सेन्सॉर बोर्डानेही चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत ती दृश्ये हटवण्यास आणि काही दृश्यांमध्ये बदल करण्यास सांगितलं आहे. CBFCच्या या निर्णयावर दिग्दर्शक अनुराग कश्यपने संताप व्यक्त केलाय. अनुरागने सोशल मीडियावर एक लांब पोस्ट लिहून CBFCवर टीका केली आहे. त्याचबरोबर त्यांनी पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल एक मोठी गोष्ट देखील लिहिली आहे. धडक 2च्या स्क्रीनिंग वेळी सेन्सॉर बोर्डाने मोदींनी देशातून जातीयवाद हद्दपार केल्याचं म्हटलं होतं, पण आता संतोष चित्रपटही भारतात प्रदर्शित होत नाहीये. आता ब्राह्मणांचा फुलेंवरही आक्षेप आहे. जेव्हा जातीयवाद नाही तर ब्राह्मणांना समस्या काय येत आहेत? तुम्ही रागाने का जळत आहात? देशातून जात व्यवस्था जातीवाद हद्दपार केला गेलाय तर मग आता हे ब्राह्मण कसे काय? कोण आहात तुम्ही? जेव्हा जाती व्यवस्था नव्हती तेव्हा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले का होते असा सवाल अनुराग कश्यपने उपस्थित केला. एखादा सिनेमा जेव्हा सेन्सॉर बोर्डाकडे जातो तेव्हा बोर्डावर 4 सदस्य असतात, पण काही गटांच्या आणि पक्षांच्या लोकांना हे सिनेमे कसे पाहायला मिळतात ही सगळी यंत्रणा भ्रष्ट आहे. जातीवाद प्रांतवादावर आधारित सिनेमांना हे सरकार अडकवून ठेवत आहे. त्यांना आपलाच चेहरा असा बघायची लाज वाटतेय असंही अनुराग कश्यप म्हणाला.
पंजाब 95, 30, धडक 2, फुले. मला नाही माहिती की जातीवाद, प्रांतवाद उघड करणाऱ्या अशा किती सिनेमांसोबत सरकारने अशी आडकाठी केली आहे, पण त्यांना स्वतःचा चेहरा पाहण्याची लाज वाटतेय. समोर येतं हे पण सांगू शकत नाहीत. त्यांना नेमकं काय खटकतंय. भित्रे कुर्चे अशा शब्दात अनुराग कश्यपने आपला संताप व्यक्त केलाय. संभाजीराजे छत्रपती यांनी आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. आमच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील एका स्टेडियमच्या कामासंदर्भात ही भेट घेतल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. संभाजीराजे यांनी वाघ्या कुत्र्याचं शिल्प हटवण्याबाबतही भाष्य केलं. दंतकथेतून तयार झालेलं हे पात्र असून हे हटवण्यात यावं ही माझी पहिल्यापासूनची भूमिका असल्याचं ते म्हणाले. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणार असून त्यांच्याकडून काय अपेक्षा असल्याचंही ते म्हणाले. तसंच आमची कुठलीही डेडलाईन नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महसूल मंत्री बावनकुळेंच्या भेटीबाबत बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. आज चंद्रशेखर बावनकुळेंसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा मी अध्यक्ष आहे. आम्हाला महसूल विभागाकडून 30 एकर जमीन मिळणार आहे, त्यासाठी ही भेट घेतली असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले. बावनकुळे यांचे आभार. असोसिएशनची फाईल मंजूर करावी असं त्यांनी म्हटलं. त्यांनी सकारात्मक विचार करून निर्णय घेतला, त्यामुळे कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय स्टेडियम होण्यासाठी मदत होणार आहे असंही संभाजीराजे म्हणाले. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांना वाघ्या कुत्र्याच्या शिल्पाबाबतच्या त्यांच्या भूमिकेसंदर्भात विचारलं असता कुठलाही इतिहास नसताना शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला तो उभा केलाय. दंतकथेतून निर्माण झालेलं ते पात्र आहे. वाघ्या कुत्र्याचं शिल्प हटवावं अशी माझी पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे. तुकोजीराव होळकर महाराजांनी शिवाजी महाराजांच्या समाधीला मदत केली होती, कुत्र्याच्या समाधीला नाही. तुकोजीराव होळकरांचं नाव सोनेरी अक्षरांना तिथं लिहायला पाहिजे याची जबाबदारी मी रायगड प्राधिकरणाचा अध्यक्ष या नात्याने घेतलेली आहे. माजी मुख्यमंत्री महोदयांशी सुद्धा चर्चा झालेली आहे. त्यांनी देखील लवकर समिती स्थापन करणार असल्याचं सांगितलं. स्थानिक भाषा ही अतिशय महत्त्वाची आहे. आपण जर राज्यघटनेत पाहिलं तर हिंदी ही केंद्राने रिकॉग्नायझेशन दिलेले त्यापैकी एक आहे. मग तुम्ही हिंदीची सक्ती का करत आहात? लोकांना पर्याय द्या. त्यांना हिंदी, कन्नड, तामिळ शिकू द्या. दुसरी कुठलीही भाषा शिकू द्या. हिंदी सक्तीमागे काय उद्देश आहे मला कळलं नाही असं मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. संदीप देशपांडे पुढे बोलताना म्हणाले की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका राज ठाकरे ठरवणार आहेत, पण जर वेळ पडली तर आम्ही हिंदी भाषेच्या विरोधात रस्त्यावर उतरू. पहिली भाषा ही माध्यम असते, दुसरी भाषा ही त्या राज्यात विद्यार्थी राहतो त्याची मातृभाषा असते. 2 भाषेचे सूत्र ठरलेले असताना तिसऱ्या भाषेची सक्ती नेमकी का? यामागे भाषेच्या राजकारणामागे काय दडलेला आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. संदीप देशपांडे पुढे म्हणाले, महानगरपालिकेचा सर्व कारभार प्रशासनाकडून चालवला जात आहे. खरं तर मनपाची 2 चाकं आहेत, ती म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन. या 2 चाकांवर मनपा चालते, पण एक चाक गेली 3 वर्ष पंक्चर झालंय आणि एकाच चाकावर मनपा सुरू आहे. त्यामुळे अनेक गोंधळ आणि समस्या निर्माण झाल्यात. अनेक प्रश्न आहेत जे सोडवले गेलेले नाहीत, चर्चा झाली नाही. यासाठी आम्ही सभागृह भरवण्याचा मानस आम्ही जाहीर केलाय. त्याला अतिशय चांगला प्रतिसाद आलाय. संदीप देशपांडे पुढे म्हणाले, अनेक नागरिकांनी आम्हाला सभागृहात बोलायचं अशी इच्छा व्यक्त केली. त्यांची नावं शॉर्टलिस्ट करण्याचं काम सुरू आहे. त्याच अनुषंगाने 26 एप्रिलला मुंबईतील पत्रकार भवनाच्या 3ऱ्या मजल्यावर हे सभागृह आम्ही भरवत आहोत. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. तिथं प्रशासनाचा एक प्रतिनिधी असावा असं आम्ही मनपा आयुक्तांना विनंती करणार आहे.